भाजे झाली का रे मै चारून चल की आपल्या ह्याच्यावर गोट्यावर चल बघा माझ्या सासऱ्याने दिली म्हैस मला एवढी त्याचा आपण फायदा करायचा तुला मोठा पैलवान करतो मी प्रत्येक सुट्टीला उन्हाळ्याला यायचं इकडे हो नसलं तर माझ्या इथंच येऊन राहा तुला असा मोठा करतो तुला सावकार माहित आहे का गावातला दाखवतो पुन्हा जाताना त्यापेक्षा मोठा करतो माहित आहे महाराज आपल्याला हे म्हैस त्यासाठी तर आपल्याला सासऱ्याने दिले त्याचा तेवढाच फायदा करायचा बरं झालं त्या मोदीचं त्याने आपल्याला सोन्याची बंदी घातली सोनं खरेदी करणं का म्हणून आपल्या सासऱ्याने म्हैस दिली म्हणायची माझी तर म्हैस माझी तर कुठतरी बाज कुठं आहे रे आपली आयला पाणी बिणी पाच रे त्याला रामभाऊ लोक म्हैस रामभाऊ न म्हैस का म्हैस तर लय रगील दिसते भाऊ रामभाऊ हो रामभाऊ जायला कोण आहे रे कोणाला जोर आलाय रामभाऊच्या नावाला 5-6 लिटर दूध दे अबे चाले रामभाऊ हा कोण आहे रे लोक रामभाऊ ए नासक्या चेअरमन घेतली का काय तुम्ही आज इकडे शेतात माझ घेतली का काय म्हैस कोणाची आहे? पकडायची आहे कधी आणली सासऱ्याने दिली मला माझ्या म्हैस लय ताईट आहे राव ए म्हैस तशी आहे आपली दूध दूध काय बघा चेअरमन 5 लिटरच्या खाली एक दिवस सुद्धा कमी निघणार आणल्यापासून आयला म्हैस पण म्हैस आणली राव आणली ना सासऱ्याने ती आत दिली दाण्यात लागते तसे नासक्या नो सासऱ्यानं दिली सासऱ्याने दिली माझ्या विकत आहे का आणली? गेलतो अंगठी दिली नाही काय मोदीने बंद केले म्हणे हा, सोन्यावर. देऊन आला. म्हणला सोनं नाही ते नाना देतो म्हणला आयला ठीक आहे मला तर बरं झालं मी कुठं पिऊन उडवलं असतं सोनं एकच माझी नंबर. मुलीची माझं काय खरं आहे? पण रामभाऊ मला तर खातं आहे का माझं की दूध चांगलं तुम्ही कशा टेन्शन आलंय काय कवाच नाही ना आजच कसं काय असं मला नाही सांगायचं असलं काय काय बी म्हणा राव रामभाऊ सासऱ्यानं म्हैस एकच नंबर दिली तुम्हाला मग वजन लागतं तसं सासरवाडीत तुमचं बरं झालंय काय आहे का की तुमचं झालंय का संध्याकाळपासून वाढ आपल्या डेअरीला मग ए म्हैस काय सासऱ्यानं दूध दिली घालाय दिली काय दूध ए बाई रामभाऊ आहे तसं करू नये चेअरमन माझ्या सासऱ्यानं म्हैस दूध खायला दिली दोन माझी फकडे आहे ती घरी 2 वाघावून लेकर आहे ती आता वाघाव सारखी लेकर करणार दूध खाऊ घालून 5-5 लिटर दूध पाचता होय पैलवान करणार मोठी पैलवान 2 लेकराला माझ्या बरं जाऊ द्या बघा तुमच्या हिशोबाने डेरेन बेरे तिकडे इचकेला तुमची येस बी नसतो तुमच्या डेरीकडे बी तुम्ही नाशिकी माणसं आहे माझी कशी गावात वाट लावली ना मला माहिती आहे युडबार आला शेतात रामभाऊ तेच ना माझ्या शेत तुम्ही ऐका तुम्ही हवा आता तंद्रीत तुमची उतरल्यावर माझी गाडी घ्या तुम्ही बघा काय होतं मी ते चालतं येऊ आम्ही आता पैसे पितो काय माझ्या पैसे पितो फाकडे चला रामभाऊ जाऊ का अरे नाशिक्या मी काय बोलवत काय तुला आला इथं माझ्या म्हशी मी आता म्हशीला पेत असतो ना तर भूक लागली नको धावतो सावकारला बी म्हणावं तू दानत आहे का कुत्र्या हा माझ्या सासऱ्याने मला म्हैस दिली असली तर सासरा देतो का मग दारात तर उभा राहून देतो करतो सासरा म्हणावं तुला हा बघतो मी बी सगळी बोलत असतो मी आता पाहुणचाराला शेतात आणि एवढी मोठी म्हैस असताना मी सगळ्याला कोरा पाजत असतो मी त्याच्या देखता दुधाचा गलास पेत असतो सावकारचा नाही माझं मोडवला तरी चालेल मशीन दूध दिलं डायरेक्ट तोंडावरच आपण असलं कसलं दूध दिले सगळं खराटच लागायला रे माझ्या 150-200 वर्षा कारकिर्दीत कधी असलं दूध पिलो नाही मी कधी चव लागली नसली असली सासऱ्याने कसली म्हैस दिली असलं
मिठावरीच दूध लागते मिठाचं पाणी असल्याने खऱ्यानं कुठं काय झालं नेमकं बोकर दूध दिले काय केलंय मशीन हा मशीन दूध दिलं नाही म्हैस म्हटली काय रामभाऊ हे असलं काय तुला कळ ना म्हणणार मशीन चांगल्या झोपलाय तो खुशाल चल आपल्या बाजूवर या चेअरमनमुळे झालं नासक्यामुळे चेअरमन नसता आला तर मी झोपलो तो बाजूवर चेअरमननं मला बोलून घेतला तिकडं मशी खाली झोपलो मी ह्याला नेटवर्कचा लईच प्रॉब्लेम दिसतोय गावात वरी गेलो तरी रेंज येईना आणि खाली आलो तरी बी रेंज येईना आता मी काय करतो मोबाईल घेऊन वरीच जातो म्हणजे वरी फुल तरी रेंज येईन 5G फुल फकाट काय करा लागले अय चिकऱ्या काय करतोय वरी खाली इकडे आव सावकार आलोच वरी चढतोय खाली उतरतोय खाली मोबाईल धरतोय वरी मोबाईल धरतोय तुझं काय कळणार मला काय चालू आहे तुझं अहो काय करू सावकार खाली बी रेंज येईना वरी बी रेंज येईना आता मला असं वाटतंय की मी मोबाईल घेऊन काय आमचंच वरी जाऊ म्हणजे वरी फुल तर रेंज येईन एकदाच लगा वरी मोबाईल न्यायला येते का अहो निव्हा आपण तसं सावकार काय असतं त्याला तुझा काय मी उन्हानं पग पिगाळा काय जरा नाही राव बघू दे मोबाईल इकडे धरा बरं आहे का लगा ही मोबाईलचा फ्लाईट मोडला टाकला या कस काय तुलाच माहित अहो मला नाही हो माहित सावकार दिसतं काय काय लिहिलंय आमचे आतापर्यंत सर्वोत्तम नेटवर्क आता तुमच्या गावात होय गे राव गावात टावर झाला इथं फुल रेंज फकाट मध्ये रेंज आहे होय राव सावकार चुकलं माझं जरा पण काय आता वाईस थोडं चुकलं लय चुकलं या काय करता सावकार डोळच काम देणार त्या मोबाईलनं तुला काय कळना झालं या जरा शाळा फिळा शिकायचं बघ जरा मोबाईल बघायचं कमी कर काढला बघा सावकार एरोप्लेन मोडवरनं युरोपियन मोडवर इंग्लिश मारतो गेला इंग्लिश कोण काय हा लागा लागा मग ठेवती मोबाईल खिशात ठेवतो काय लागा चिकऱ्या गावात लयच उदास आणि भकास वाटा लागले तर ह्या उन्हामुळे ना गाव नुसतं असं वडून धरलेलं झाले लयच वडून धरलेलं झाले गाव पूर्ण दिसत नाही गावात इथं तात्या बसत्यात इथं नाना बसत्यात दोनच माणसं गावात सगळे ते होय काय राव. करावं काय कर नाही काय सांगू सावकार रात्री जर लाईट नव्हती तुम्हाला सांगतो हा रातभर मच्छर कानापाशी पेपाने वाजवत होत लय तारास रातभर झोप नाही तर खरं सांगतोय तुम्हाला तर खोटं बोलायची काय गरज आहे माझी आता देवळाकडून आलतो हा हा माणसं तर म्हणते ती आता आलती 2-3 माणसं तिथं तर म्हणते ती सध्याला काय गावात बसायची इच्छाच नाही आमची तुम्ही म्हणलं आता सावकार आहे तर गावचा विकास करते बसा म्हणलं तुम्ही जरा करायचे कसं आहे चिकऱ्या केला असता मी गावचा विकास हा पण मला वाटा लागलं लय भकास कस काय काय अध्यक्ष आला निवडून झकास हा ते करतील गावचा विकास भेळ पडली तर एकाचा माज मोडीन हा. आणि या सोना नाही सावकार म्हणतात सावकार लक्का कशाला मी लोड घेऊ विकासाचा विकास आणि अध्यक्ष बघून घेतील काय करायचं तसं बी आहे जाऊ दे तिकडे बरोबर बाकी तुझं काय चाललंय काय ना माझं बरं आहे सावकार वाईस थोडं हा आजारी होतो 3 दिवस झालं का रे काय झाले डॉक्टरला सांगितलं होतं डोळं झाकली जरा झोप लागते म्हणलं डोळं झाकल्यावर झोप लागते हा तिच्या आईला मी कसं तुला का तू आजार पण आणले काय सांगू सावकार हा. तुम्हाला लई याला खेळ हा. गावात म्हणतो म्हणलं तुम्हाला एखादा दवाखाना काढता तुम्ही तसं बी करा ना दवाखाना लका तुला एकच आजार झालाय तर त्यासाठी दवाखाना काढू गावात नाही राव सावकार मला एक ना आणि एक आजार झालता कुठला अहो भाकर बघितली भूकच लागत होती आपण कसं झालंय पुस्तक बघितल्या अभ्यासच करू वाटत नाही हो त्याला का असला असतं काय ला आजार हा डोक्यात मुगे आलेला का सावकार आणि एक सांग का गपला का आता डोक्याचे मुगे गेले ते परत आणि डोक्यात मुगे आले तर मला काय करायचं आडवस पडत मी डायरेक्ट बर जातो जातो येऊ का सावकार जा येतो नाना
त्या पोरांनी डोकं खाल्लं लागा. ही सुपारी सुद्धा खायला लागा ये ना मला डोक्याला मग आणले अक्षरशः. महाग बसतो अण्णासोबत गप्पा मारत आपण मग चप्पल काढू खाली चप्पल सोडतो इथं उठायची वेळ. बरं आहे का आरतीवर गेलं नाव काय होय बर 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 तुम्ही बाबा साहेब ना हा तात्या हो तात्या बरं आहे का बरं आहे का सावलीला बस नको तुमचा राम राम जा माघारी आहे काय झालं राव काय झालं काय राव चेअरमन आम्हाला म्हणला ह्या कानाचं त्या कानाचं सांगत नाही आणि तुम्ही साऱ्या गावात कान फुगत फिरलाव. जाऊ द्या सावकार मी बी माणूसच आहे होती माणसाकडनं चुकी एवढं काय असतं त्याला जाऊ द्या सावकार द्यायची सोडून चुकी लय मोठी चुकी केली राव तुम्ही. झालं गेलं सावकार आता किती तेवढं गोखत बसायचं झालं गेलं ऐक, तुम्ही लय मोठं काय 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 केलं या बरं, जाऊ द्या त्याला जाऊ द्या माफ सांगत करा राहतो. मला बस का परत असं होऊन देत नाही माफ करा काय मापात पाप केलं राव तुम्ही. नाही नाही राहू द्या असू दे सावकार हा, राहू द्या असू द्या काय राव बरं ती चेअरमन एक तुम्हाला सांगायचा होता विषय नको एक बी नको दोन बी नको तुम्ही काय सांगू नका तुम्ही जावा घरी. अहो त्या रामभाऊचं काय बरं, जाऊ द्या आपलं काय म्हणा तुम्ही अजून माझ्यावर नाराज दिसतंय जातो मी ओ चेअरमन काय त्याचं होतं नाही नाही रामभाऊचं काय सांगायचं तुम्ही नाराज दिसता माझ्या नाही 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 या इकडे तुमच्याच फायद्याचं आहे म्हणून तर आलो सांगायला तुमच्यापाशी सांगा सांगा रामभाऊचं काय सांगायचं. अहो त्या रामभाऊने एक म्हैस आणली म्हणजे दिली दिली हो कुणी 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 दिली काय सांगायचं सावकार तुम्हाला हा लय मोठी भानगड झाली हा काय झालं आपलं रामभाऊ गेलं तर सासरवाडीत रामभाऊ? गोंड खायला हा हा मग सासरवाडीने काय त्यांना अंगठीच केली नाही नाराज झालं मग जावाय नाराज झाल्यावर त्यांनी दूध खायला म्हैस दिली त्यांना आय आय आय. काय सांगायचं राव सावकार म्हैस बी 5-5 लिटर दूध देते किती 5-5 लिटर 5 लिटर 5 लिटर दूध चेअरमन खरं आहे का हे होय तर चेअरमन खरं आहे का सांगा नाही तर तात्याच्या काठी हाणे बरं तुम्हाला. अहो, सावकार मी माझ्या स्वतः डोळ्याने बघून आलोय तर चेअरमन अहो खरं बघितलं हो माझ्या स्वतःच डोळ्याने बघितलंय तुम्हाला परत मग बघा कसं आहे ते. अहो नाही सावकार राव वेळ पडली तरी एकाचा माज मोडेल पण या सोडणार नाही. तुम्हाला खोटं बोलू का सावकार राव मी सावकार समजलं का दुखायला लागलो हो सावकार आता सोडलंय परत सोडणार अहो नाही. तुम्हाला खोटं बोलू का सावकार मी तात्याची काठीनं मारेल तुम्हाला. नाही नाही अहो 5 5 लिटर 5 लिटर होय तर खरं का अहो होय बघतो काय ते करतो मी बी. रामभाऊच्या सासऱ्यानं म्हैस दिली रामभाऊला तात्या रामभाऊच्या सासऱ्यानं रामभाऊला म्हैस दिली अण्णा रामभाऊ सासऱ्यानं रामभाऊला म्हैस दिली आयला सावकार आम्हाला तर सासरवाडीने फोन सुद्धा केला नाही. आयला रामभाऊचं लयच वजन आहे राव सासरवाडीत त्यांच्या लगा ही रामभाऊ बुटक्याचं लगा लयच वजन दिसते सासरवाडीत बरं का. आहे का तुमच्या सासरवाडीत वजन एवढं कायचं काय इथं आमचं वजन मरणाचं आहे इथं नुसतं वजन नाही सासरवाडीत काहीच वजन नाही आमचं. अबे साले राव म्हैस दिली म्हैस अण्णा कुठे गेलं अण्णा कुठे गेलं अण्णा कुठे गेलं अहो गेला अण्णा मगाशीच कुठं ते आपलं बघा एवढं रामभाऊचं काय होतंय ते आयला ह्या बुटक्या राहण्याच्या म्हशीचा काय तर बंदोबस्त करावा लागेल. मला तर वाटतंय तात्याची काठी घेऊन जावी. तात्याची काठी नाही जादूची काठी अशी फिरवतो का नाही रामभाऊची म्हैसच घेऊन येतो आता. बरं सावकार जाऊ का मी मला लय काम आहे ते जातो मी आयला अण्णा आलं काय कुठे गेलं काय माहिती जाऊ द्या मला याचं काय कळलं ना एकतर लय मोठी भानगड झाली अण्णा थांबा मी त्या मावण्याला फोन करतो कुठे गेले काय माहित. आयला लयच अवघड झालंय हे हवा सुद्धा गेलेला का सावका सायकलीची सावकाराचा फोन हॅलो हॅलो हा बोला की सावकार मावण्या येड्या भोकाच्या कुठं आहे हे काय येतात आहे इशित आहे अरे लय मोठी भानगड झाली हो पटकन येतं चावडी पशी बर 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 आलं इथं जवळच आहे ये लगेच लगेच आलो लगेच व्हायला काय भानगड झाली काय कळलं ना गडे मला बी
एवढं सावकार तापले जाय काय कळलं ना मला बी जावं लागतंय लवकरच. का हो सावकार? बघा मोहन रेंजरच घेऊन आलाय तू. तुला बघा एका गायसाठी पैसे दिले तर ती सायकल आणली काय? अहो सावकार ही कुठली माझी सायकल आहे? पोरा आणली होती हो. हा मग ती म्हणलं आता जावं घेऊन, माझी जरा पंक्चर झाली आणि हिला नेलं तर हिची बी सगळी हवा उतरून गेली बघा. काय करावं उन्हा तानाचं लय आपदा माझी. होय गेला का? आणि मग काय तर तू एक काम कर सायकलीचं दुकान टाक. खायला का त्या रामभाऊनं भानगड केली, सासरवाडीने त्याला म्हैस दिली आहे. काय बोलतोय? आणि 5 लिटर हं. 5 लिटर हं. चेअरमन सांगितलं 5 लिटर दूध देते. त्या रामभाऊच्या म्हशीचा बंदोबस्त करायला पाहिजे. मी आता त्या तात्याची काठी सुद्धा घेतली होती त्याला मारायला, पण त्यांनी ती सांगितल्यामुळे मी ग बसलोय. मी काय म्हणतोय सावकार, हा एक गोष्ट सांगा तुम्हाला. आपण काय करू, हा त्या रामभाऊची म्हैस चोरून आणू. बेळ पडली तर एखादा माज मोडेन, पण या सोना नाही. सावकार मग सावकार रामभाऊला लावतो ठोका बरोबर. आता चल आता तू इधर बॅग चल अहो पटकन. सावकार ती माज मोडायचा राहू द्या, आपण आधी म्हैस चोरून आणू. चल मग ती माज मीज मोडायचा बघू परत. चल पटकन. ही सायकल लावतो तिकडं आणि जाऊ पटकन. माझी गाडी घेऊन जा. गाडीवर जायचं काय? गाडी घेऊन जा. चला मग. चला चला सावकार चला. अरे मोहन लयच अंधार पण मोठा लागलाय ना. अहो सावकार ते गॉगल काढा. त्या गॉगलने तुम्हाला काय दिसत नाही. होय गेला का? यातनं लागा लयच अंधार दिसतंय. मग काय तर चला. रामभाऊची म्हैस पटकन उचलू. बघू चला. रामभाऊ कुठे गेला? कोणाच नाही म्हणतो. अयो एवढी म्हैस आहे का? हात यायला का एवढी मोठी? अहो सावकार म्हैसच आहे किती. होय गेला का? अहो एक नंबर म्हैस आहे. होय लागा. रामभाऊ बी कुठं दिसत नाही इथं. पडला असेल ती बेवड्या भागात कुठं होताना पाताना कोण. मग काय तर चल जाऊ म्हैस सोडून जाऊ घेऊन पटकन. मग काय तर भारी म्हैस आहे राव काळी सावकार. कुरकुरीत नुसती म्हैस लागा रामभाऊला. सासरवाडीला दिली का रामभाऊ? कोण आहे रे तिकडे? कोण आहे? खुश बसता रे. रामभाऊ हाय वाटतोय राव. इथं पडले झोपू बी देत नाही नीट. आपल्याला गपचिप कार्यक्रम करावा लागेल सावकार. कसा करतो पण लागा. या बॅग जरा. हळू सोड. ते रामभाऊले नालायक माणूस आहे. ते बेवड्याला कळलं तर काय अख्ख्या गावात कुठं ना कालवा करत बसून ती. चल सावकार का पाचता. लवकर चल लवकर. ही बॅग धर तुझ्याकडे. माझ्याकडे कुठे द्यायला सारखी म्हैस त्या रामभाऊची चोरली आपण आता. रामभाऊची झाक जिरल बघ. म्हैस बघितले ना जागेवरच जिरल त्याची झाक. चल चल चल. आपल्याला म्हैस नवीन आणली बाबा. कोणाला गावात कळलं नाही काय नाही पाहिजे. हारफीर घालून ओके म्हणजे चला. चल चल सोने चल. डांग नांग 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 डांग नांग 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 डांग नांग. नवीन म्हैस आणली रे. नवीन म्हैस आणली. सावकारानं नवीन म्हैस आणली. काळी कुरकुरीत म्हैस आणली. हो माझी म्हैस कसली भारी आहे रे बाबा. 5 लिटर दूध दिला आता. चल चल सोने लाथानं बाबा द्या वाटत. म्हशी दार काढावी लागेल. दूध घरी द्यावं लागेल. नाहीतर बायको जेवाय दिली नाही संध्याकाळी. ढेकरे उपाशी. अरे कोणाचा आहे रे? बादली कुठं ठेवली? आता काय कुठं आहे पाणी? म्हैस यायला इकडं कोणी भांडी बिंडी कर. भांज्या ए भांज्या कुठे गेला पोरग जापानला? म्हैस कुठंच नाही शेतात. रामभाऊ सुटून तरी गेली नसेल. सुटाय काय बारीक दावा आहे का? रामभाऊनं बांधलेला आहे. सहजासहजी गाठ सुटाई. म्हशीला एवढी ताकद आहे म्हशीची. फाकड्यानं गाठ बांधले. काहीतरी
मी पोरग कुठे गेला रे होय ग अरे बायको बी बिनसुदी झोपलेली असती 6-7 वाजे तर कळत नाही मला वाटतंय काहीतरी म्हैस अशी जर सुटली असती तर उपसून निघली असती मी कशी म्हैस मी नेली तर नसेल कोणी म्हैस माझी म्हैस सासरा मला सासरवाडी सुद्धा येऊन द्यायचं नाही जर 2 दिवसात म्हैस गमावली माझी म्हैस बघितली काय कोणी खायला पियाला गेले का कुठं म्हैस बाबा मला पडतं काय तू गेली असेल बाबा ही ज्या मशीन असल्या टेन्शन मध्ये माझी तर उतरतीच बाबा सध्या का उतारा घ्यावा लागतो का यात असेल म्हैस आता काय करू शौर्याला माहिती शौर्य हे काय शव बाबा तू कवा बसला खेळतो तुला हे तर मी झोपलो होतो तुला आपली म्हैस दिसली का कुठे गेली दिसली होती हा. 2 माणसं आणते आणि मला वाटलं तुम्हीच आहे 2 माणसं आलते म्हैस घेऊन गेली हं. कोण घेऊन गेला सर म्हैस रामभाऊची म्हैस घेऊन जायची कोणा ताकद आहे गावात रामभाऊची म्हैस बघतोच कुठनं गेली रे इकडून इकडून बघतो मी थांब बघतो मी आता रामभाऊची म्हैस सासऱ्याने दिलेली बायको घरात गेली नाही मला माझी म्हैस बायको सुद्धा घरात गेला नाही माझी रामभाऊ काय सासरा मला घरात सुद्धा द्याच नाही पाहुण्याने दिली एवढी म्हैस धावतो मी गहूदेश कोण आहे त्याला आता टेन्शन कुठे गेली म्हैस एवढी म्हैस टेन्शन कोणाची म्हैस घेतली नाही चल पटकन रामभाऊ याच्या आधी चल की लवकर रामभाऊ चल सुटून का काय चल सोने चल लवकर म्हैस आणली काय चल लवकर सोने नवीन म्हैस आणली नवीन म्हैस आणली रामभाऊ नवीन म्हैस आणली आम्ही रामभाऊ म्हैस आम्ही आज हार्दिक अभिनंदन. आनंद मला झालं दुःख बस काय काय झालं रामभाऊ माझ्या सासऱ्यानं म्हैस दिली ती माझी गेली पळून म्हैस गेली कुठे गेली काय माहिती कुठे मी झोपलो होतो कुठे गेली म्हैसच नाही आम्ही आता नवीन म्हैस आणली राव रामभाऊ 1 नंबर म्हैस आहे बरं का आम्हाला लय भारी म्हैस आणली आम्हाला 5 लिटर दूध देते रामभाऊ 5 लिटर माझी 5च देत होती नाही 5 लिटर दूध देते चौकार नाही रामभाऊ माझ्या म्हशीचं असंच होतं सेम नाही विषय माझ्या म्हशीची अशीच होती चौकार तुम्ही पियलंय त्याच्यामुळे तुम्हाला तसं मला आता वाटतंय सगळ्या म्हशी सारखेच वाटते ते ए मावन्या अहो रामभाऊ तुम्ही कसं आहे आता तुम्ही तुमच्या नादात आहे त्यामुळे तुम्हाला सगळं तसंच वाटतंय नादात असू दे. माझीच म्हैस. राम 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 या मामा माझी म्हैस चुरीला गेलती माझीच म्हैस आहे सावकार आणली पळून वाटत नाही हे आमची नवीन म्हैस आणली आम्ही हेमंत यांची सोडली म्हैस बघा भाऊ, तुमची म्हैस आहे होय. चौकार ही माझीच म्हैस आहे मी रोज दारा करतो मला माहिती आहे माझीच म्हैस आहे तुम्ही चुरून आणली लय छान आहे तू पियालाय तुझी उतरल्यावर ए मावनिया खरं सांग ए सावकारा माझी म्हैस आहे कुणाची आहे नाही राव रामभाऊ. त्यांनी सांगितलं 2 पोरं आलती त्यांनी सांगितले मला 2 जण घेऊन कोणतरी गेले ते म्हैस त्यांना माहित नाही कोण आहे तुम्हीच नेली माझी म्हैस माझीच म्हैस आहे होय रामभाऊ माझीच म्हैस आहे ए बाई मी आहे रामभाऊ होय रामभाऊ आणि तुम्हाला तुमची सासरे दिले म्हैस ओळखू येते ओळखू येते का माझीच म्हैस आहे कोण म्हणते तुमची आहे हार घातला तुम्ही म्हणून काय झाली हे असं सावकारनं असं खटा 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 पैसे मोज देते तिथं देऊ का तुम्हाला पैसे तुम्हाला देऊ का पैसे सांगा बघा असं कसं पैसे मोजत असं खटा 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 पैसे मोजत हे असं पैसे मोजून म्हैस आणली ती. मला काय करायचं माझी म्हैस आहे नाही नाही तुमची म्हैस लागला सांगायला जाऊ घरी गप तुम्हाला काय वाटलं तुम्ही पियालाय मग आम्ही तुम्हाला भेटतो काय माझीच म्हैस आहे तुझी म्हैस आहे मागून बघून वाकून जरा नीट कोणाचे काजबीस माझ्याच म्हशीची आहे माझीच म्हैस आहे नाही राव रामभाऊ मी राव काय पेलाय तुम्हाला काय कळलं नाही तर मोहण्याच्या कुठं नादी लागतो सावकार गरीबाला फसवू नका रामभाऊचीच म्हैस आहे बघतो मी उद्या पंचायतीत माझे मांडतो प्रश्न सरपंचाकडे आणि बघतो काय ते मला आता नाही कळत
सकाळ बघतो की तुमची म्हैसच नाही रामभाऊ आमची म्हैस आहे. काय? रामभाऊ हे आमचीच म्हैस आहे अरे माझी बघतो उद्या मी सरपंचाला हे रामभाऊची म्हैस आहे कोण आहे रे मामा बस झालं तुम्ही हे रामभाऊचीच म्हैस आहे मामा अहो, हे आम्ही आणली नाही. काय ना तुम्ही आणि ही रामभाऊचीच म्हैस आहे मामा ही माझीच म्हैस आहे ना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दोघाला माहिती आहे ए, रामभाऊ, हे म्हैस आमच्या राव. आवा. रामभाऊ, हे आमची म्हैस आहे. रामभाऊ. सावकार तुला हानी नाही मोठा आहे म्हणून काय बोलत नाही म्हैसनीची दानात काय झाली माझी सासऱ्याने दिली मला एवढी म्हैस जाऊ तिकडे म्हैस माझी ठरणार तुम्ही बसला मला राव त्यांनी. लागलं काय तुला अहो सावकार लय दुमसलं रामभाऊ नाही त्या राम्याचा का नाही आपण बरोबर काटा काढू ही दिवशी जाऊ द्या त्याला म्हैस घेऊन. काय राव सावकार हा. चोरीचा प्लॅन फसला का नाही आपला जाऊ दे एवढ्या बा चोरीचा प्लॅन फसला म्हणून काय झालं. लयच भारी म्हैस होती पण काय बी म्हणा तुम्ही करू बरोबर त्याचा कार्यक्रम की आता ही भानगड जी झाली ना ती होऊ दे आता या भागात हं. त्याला पुढच्या भागात दाखवू कसं आहे ते आता. अहो, 5 लिटर दूध येत होती 5 लिटर 5 लिटर देत होती पण आता काय करतो लय मार खाल्ला राव सावकार तुमच्या पायात माहुन्या ही तुझाच प्लॅन होता ना आता मार खाल्ला काय उगं म्हणू नको चल बरं आय, आय, आय. उगं लागा काय तर करत बसतो असली भानगड काय तर लय मारला राव रामभाऊनी मला